मुलांनी ते प्रयोग करताना किंवा विद्यार्थ्यांनी प्रयोग करताना साहित्य कुठलं केमिकल सांडलं ते भरून आम्ही जेवढं असेल तेवढं, पण ते त्यांना वापरलं आलं पाहिजे, त्यांनी ते सांगितलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, शिक्षक आम्हाला पूर्वी पण फळावर लावायचे, साहित्य नव्हतं तसं, फळावर काच वेळेशी लावायची आणि स्पिरिटचा दिवा ठेवायचा, बस संपलं, समजलं हो म्हणायचं. पण तसं होतं का त्यांना हाताळायला द्या, हाताळताना कुठून दे तुटून दे, ते जगा कुठे कुठे ते आम्ही देऊ. पण छान प्रयोगशाळा, बरं वाटतं, समाधान वाटतं, याची गरज आहे. पाण्यापासून सगळं हा, विज्ञान आज जर जगायचं असेल याची गरज आहे, पुढे जायची, बाकी कशी गरज नाही. हे विज्ञान तुमच्या हातात असेल तर तुमची पुढची पिढी व्यवस्थित राहील, नाही तर आता त्याचे काहीच नाही. तुमचं ध्येय तसंच आमचं पण, ही शाळा जास्तीत जास्त कशी दर्जेदार करता येईल. आताच्या यावर्षी 259 शाळा माध्यमिक शाळा बंद होणार होत्या, 127 शाळा, त्याचे 259 शिक्षक, 125 विद्यार्थी, शिपाई आणि लेखक एवढे अतिरिक्त झालेले आहेत समायोजनासाठी. पण आता काय काय शाळा एक विद्यार्थी मिळाला 20 म्हणून कुर्दुंडा वाचला यावर्षी. आता शाळेच्या संस्थाचालक काय बघतात, ती शाळा बंद पडली तर तिथे 2 शिक्षक मला मिळते, इथे 2, हे पळाव पडली आता इथे याच्यात पण सुरू झाली. पण ते चुकीचं आहे, त्याने आपल्याला पुढे काय होणार नाही. पण शासन पण काय करू शकत नाही. 20 विद्यार्थी नसेल तर 5-5, 6-6 शिक्षकांचा पगार देणं त्यांना पण परवडत. पण आपण काहीतरी आपल्या पद्धतीने काय टिकवण्यासाठी आपण काहीतरी करूया. तुमचा वेळ घेतला मी काय